बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द स काकडे लिखित एक कादंबरी घातकी. प्रकरण 3. सुलतानपूरला आल्यावर शालीच्या आईबापानं मोकळा श्वास घेतला. अजगराच्या विळक्यातून बाहेर पडल्यागत त्या दोघांना झालं. आये, मला नाही तो सोन्या आवडला. लहान वयाची नवरी असलेली शाली बोलली. का ग, तुला त्यानं काही केलं का? अगं, लगीन झाल्यापासून सारखा मला नको तिथं चिमटं घेत होता. वरात पुढं पुढं जाताना सारखा हात बी वळायला लागला ता. आत्ता ग भैया, आणखी काय केलं का काय? रातच्याला सुलतानपूरला वरात नाचत होती ना, मारुतीच्या देवळाजवळ. हा, तवा काय? मला चिकटला की. म्हणतो कसा? काय म्हणाला तो बारा डिंग्या? आपण दोघं मारुतीच्या देवळाच्या अंधारात जाऊन शान हनुमाना माग हनीमून करू. मग तू गेलीस? तिच्या आईनं घाबरून तिला म्हणलं. तसं म्हणल्यावर तिच्या छातीत धडधडलंच. मी म्हणले त्याला. काय म्हणलीस? मारुतीच्या देवळात दगडी दिवा पेटलेला नाही, तिथं समय बी नाही. देवळात उजेड असता तर आली असती, पण मला अंधाराचं भ्याव वाटतंय. शाबास, म्हणजे तू त्या मारुतीच्या देवळात त्याच्या सांगण्याप्रमाणे गेली नाहीस? नाही गेले, जपले मी मला. शहाणी माझी बाय. पर त्यानं आपल्या कौसा काकूच्या सुभद्रीला नेलतं. काय म्हणतीस? वय, पाहिजे तर सुभद्रीला विचार. शालीचं ते बोलणं ऐकलं आणि शालीची आई चित्तागती झाली. सुभद्री दांडकीपूर, शरीरानं ते आडबन. तिचा नवरा कुडीनं लहान, तर तिचा धाकटा दीर गोरा, चांगला पैलवान घडी, चांगला मोठ्या कुस्त्या मारायचा. नदीच्या महापुरात उडी घेऊन नदी पार करायचा. तो तिच्या नजरेत भरला. गडी रानातल्या झोपड्यात तालीम करायचा, जोर बैठका मारायचा. गोंडाला नुसत्या लंगोटावर जोर बैठका मारताना नुसतं बघत राहावं असं त्याचं शरीर. सुभद्रीनं गोंडाला नुसत्या लंगोटावर 2-4 वेळा रानातल्या विहिरीत पोहताना पाहिला. त्याचा उघडा देह आपल्या जवान देहावर लोळवून घ्यावा अशी इच्छा तिला झाली. आपला नवरा नुसताच फुसका बार, पैलवान तोंडाशिवाय आपल्या शरीराला मजा नाही असं तिच्या मनानं घेतलं. तिला गोंडाचा मोह पडला. विहिरीतनं तो ओल्या लंगोटावर आल्यावर ती त्याला म्हणाली. दाजीबा, झाली का आंघोळ? ती त्याचं ते तालमीतनं कसलेलं गोरं पान शरीर पाहत म्हणाली. हा, झाली की. तो पैलवान गडी बोलला. तुम्हाला पवताना पाहिलं म्या. कासवागत तुम्ही पाणी कापता बघा. साप सुरली गत तुम्ही चपळायनं बी वरती येता. त्याला फुगवण्यासाठीच ती त्याला बोलली. आणखी तसा तो बिंडोक होता. त्याला तिची बायकी मोहाची चाल कळली नाही. सांगते की. ती पुढं सांगणार तर विहिरीच्या आटोळ्यातनं तोल जाऊन ती विहिरीतच पडली. विहिरीचं तोंड रुंद होतं, पाणी खूप होतं, त्यामुळे ती नेमकी पाण्यात मध्यभागी पडली. तिला विहिरीचा काठबीट लागायची काही बी भानगड नव्हती. पाणी लय वर असल्यानं पाण्याचा सपया बी तिला बसला नाही. विहिरीकाठच्या सोनचाफ्याचं फूल आडगर पाण्यात पडावं तशी सुभद्री पाण्यात पडली. खरं तर सुभद्री काय तशी तोल जाऊन पडली नव्हती. तिनं जाणून बुजूनच पाण्यात उडी घेतली होती. सुलतानपूरजवळ बोरीगावाला भला मोठा कुकडी धरणाचा पार. त्या धरणाच्या पारावरती कपडे धुवायला जायची. ती पाटाच्या पाण्यात पोहायला उतरायची. म्हणजे ती तशी नदीच्या पाण्यात काय, विहिरीच्या पाण्यात काय चांगली मासोळीगत पोहणारी.
पण आपला धाकटा पैलवान धीर आपल्या जवानीनं ओला करायचा म्हणजे विहिरीत पडायलाच पाहिजे होतं. आपली लगीन होऊन नांदायला आलेली जवान भावजय रानातल्या विहिरीच्या पाण्यात पडली म्हणल्यावर पैलवान गड्यानं लंगोटावरच विहिरीत उडी घेतली. पान सरपागत सपासप पाणी कापून त्यानं पाण्यात बुडणारी आपली हिरवीगार चोळी लुगड्यातील जवान भावजय एका हातानं तिच्या घट्ट अशा लुगड्याच्या कासोट्याला धरून पाण्याबाहेर आणली. विहिरीत पोहून झाल्यावर वरती येण्यासाठी दोर सोडलेला होता. दोराचं वरचं टोक विहिरीकाठच्या चिंचेच्या झाडाच्या दणकट मुळीला बांधलेलं. त्यानं त्या दोराला पकडलंय. तिला दोराला पकडायला सांगितलंय. सुभद्री पाण्यात पोहणारी होती, पण तिनं नाटकीपणानंच असं दावलं की ती पाण्याला घाबरणारी आहे. तिनं दोराऐवजी त्या नुसत्या लंगोटावर असलेल्या पैलवान गड्यालाच मिठी मारली. त्याच्या गळ्यात मिठी पडल्यानं दोघं बी पाण्याखाली गेले. तसं त्यानं पाण्याखाली पाय मारलं. तिची गळ्याला मिठी असतानाही तो पाण्याबाहेर तिला घेऊन आला. त्यामुळंच मग दोराचं टोक पकडलं. ती त्याच्या गळ्याला मिठी मारूनच राहिली. तिची ती भरदार उभार छाती त्याच्या पैलवानी छाताडाला रुतली. तिनं पण त्याच्या गळ्यातले हात काढले आणि त्याच्या कंबरलाच मिठी मारली. त्यानं सावरून आपले पाय विहिरीच्या पाण्यातल्या कटड्यावर टेकवले. गळाभर पाण्यात तो मग आरामात उभा राहिला. त्याचा एक हात दोराला आणि दुसरा हात त्यानं तिच्या कंबरेभोवती घातला. तिनं आपलं पाय त्याच्या पायाशी जुळवून विहिरीच्या कटड्यावर ठेवलं. दोघं एकमेकांची चांगलीच रुतली. तिच्या मनाप्रमाणे तो तिच्या शरीराला भिडला होता. तो पैलवान गडी. आत्तापर्यंत त्यानं रांगड्या, राकट आणि बोकडासारख्या उग्रट वास असणाऱ्या पैलवानांच्या उघड्या शरीरांशी सामना केला होता. पण हा सामना जरा वेगळाच होता. हे शरीर वेगळं होतं. सुगंध वेगळा होता. त्याची हनुवटी तिच्या हनुवटीशी लागली होती. नाकाशी नाक लागलं होतं. ओठाला ओठ लागले होते. तिनं त्याच्या ओठांशी ओठ लावून त्याचा खालचा ओठ आपल्या ओठांच्या चिमटीत पकडला आणि तिनं चोखला. खाली त्याच्या राकट रांगड्या पायावर तिचे नाजूक पायाचे तळवे. तिचे दोन्ही हात त्याच्या कमरेशी, तर त्याचा एक हात तिच्या कमरेशी. तिनं त्याला आपल्या मांड्यांशी ओढून घेतला. तसा त्याचा श्वास जरा उष्ण झाला. त्याचे डोळे पण बदलले. त्यात वेगळीच नशा प्रकट व्हायला लागली. ओला लंगोट कमरेला असूनही तो त्याला गरम वाटायला लागला. तो मोकळा होतो की काय, पण ती तिच्या हातांची कसरत होती. त्याच्या लंगोट्याच्या नाडीची आसडी गाठ तिनं सैल केली होती. त्यामुळं त्याला तो लंगोट मोकळा वाटायला लागला होता. वहिनी, तो अस्पृश्यसा बोलला. काय झालं? माझा काय झालं? काय झालं? त्याच्या कमरेचा लंगोट कमरेतनं सुटून पाण्यात पडला. मग त्यात काय झालं? एवढं काय घाबरायचं? असं कसं? लंगोट म्हणजे पैलवानाची आबरू. पैलवानानं धोतर नसलं तरी त्याचं काय वाटत नाही, पण त्याला लंगोट नसला तर त्याच्या जिंदगीला अर्थ नाही. तुम्हाला मी लंगोट देते की दुसरा लंगोट? म्हणजे तुझ्याजवळ दुसरा लंगोट आहे की काय? वय, ती बोलली. बायका काही तांबड्या मातीत तालमीला जात नाहीत, जोर बैठका मारीत नाहीत, तालीम करीत नाहीत. मग त्या लंगोट कशाला वापरतील? ए वहिनी, तुझ्याजवळ लंगोट आहे म्हणतीस? वय, आधी माझी कंबर नीट पकडा बघू. म्हणजे मी लंगोट काढते की. अगं, पण मी एका हाताने तुझी कंबर पकडली आहे, दुसऱ्या हातानं दोर पकडला आहे. मी जर एका हातानं पकडलं तर आपण दोघं बी पाण्यात जाऊ. मग चला की पाण्यात. पाण्यात पोहता पोहता मी तुझा लंगोट काढते. पैलवानाला डोकं कमीच. त्यानं दोराचा हात सोडला. धाडकन तो सुभद्रेला धरून पाण्यात पडला. त्याच्या कमरेला लंगोट नव्हताच. त्याचा लंगोट पतंगासारखा पाण्यात शिपूट सोडून तरंगताना दिसत होता. वहिनी, तो बघ लंगोट, त्यानं पाण्यात बुडी घेत म्हणलं. त्याला आपला लंगोट पकडायची घाई झाली. वहिनीच्या लंगोट्यापेक्षा आपला लंगोट चांगला. त्यानं पाण्यात बुडी मारताच तिनं पाण्यात आपले पाय हलवले. ती चांगली पोहणारी होती. तिनं पाण्यात उभं पोहूनच आपल्या अंगातील चोळी सफाईनं काढली.
पाण्याबाहेर लंगोट घेऊन आले आपल्या पैलवान दिराकडे तिनं पाण्याबाहेर हात काढून दाखवली. बोलली, हा बघा माझा लंगोट. हा लंगोट नाही, ही तर चोळी आहे. पैलवानाची आबरू लंगोट झाकतो तर बायकांची आबरू ही चोळी झाकते. म्हणजे हा आपल्या छातीचा लंगोटच की. घ्या तुम्ही चोळी आणि नेसा ती कमरेला. छट, हे काहीतरी भलतंच, तो बोलला. तो आपला लंगोट नेसायला लागला तशी तिनं पाण्याखाली बुडी घेतली आणि त्याच्या कमरेला बांधला जाणारा लंगोट तिने हिसका मारून घेतला. त्याला ते आवडलं नाही. त्यानं तिचा हात हिसकण्याचा प्रयत्न केला. आपला लंगोट तो ओढायला लागला तर ती तो लंगोट ओढायला लागली. त्या झटापटीत त्याच्या हातात तिची चोळी आली तर तिच्या हातात लंगोट आला. सुभद्रीला त्या चोळी लंगोटाच्या बदलीत मज्जा वाटली. बोलली, आता तुम्ही चोळी लंगोट म्हणून नेसा. मी हा लंगोट माझी चोळी म्हणून माझ्या छातीला बांधते. तिच्या त्या बोलण्यानं पैलवान गड्याला काय बोलावं, कसं वागावं काय बी कळेना. त्याच्या पैलवानी डोक्यात मग विचार आला, हिला पाण्यातनं वर काढण्यासाठी आपण विहिरीत बुडी घेतली तर ही पाण्यावर चांगली पोहतीये. हे कसं काय? ए वहिनी, तुला पोहता येत नव्हतं ना? ओय, तुम्ही माझी कंबर धरून मगाशी पोहायला शिकवलं की. पैलवान गोंडाळा, विहिरीच्या थारोळ्यातनं आवाज आला. तो विहिरीच्या भाट्यात घुमला. पैलवान गोंडानं पाण्यातनं पोहत वर नजर केली. विहिरीच्या थारोळ्यात सुभद्रीचा नवरा होता, म्हणजे गोंडाचा मोठा भाऊ होता. काय दादा? तो खालनं ओरडला. तू तू वरती ये. हा आलो आलो आलो. थांब थांब, मला लंगोट नेसू दे. तो खरं ते ओरडला. काय म्हणजे तुझ्या कमरेला लंगोट नाही? पैलवान गोंडानं जीभ चावली. समजा लोचा झाला होता. तो ते बोलणं सुधारून बोलणार तर त्याच्या त्या मोठ्या भावानं धाडकन अंगच्या कपड्या सकट उडीच घेतली. पाण्याबाहेर येताच त्यानं आपल्या बायकोकडं पाहिलं तर तिच्या त्या जवानीनं उभारल्या छातीला चोळीच नव्हती. ती आपल्या छातीला लंगोटानं बांधण्याचा प्रयत्न करत होती. तर पैलवान गोंडा चोळी आपल्या तंगड्यामध्ये लंगोटीप्रमाणे लावून ती कमरेच्या करगोट्याला अडकवण्याचा प्रयत्न करीत होता. सुभद्रीचा नवरा शरीरानं भरदार नसला तर तो केळीच्या बांबूसारखा कडक होता. त्यानं फाडदिशी बायकोच्या थोबाडीत खाडदिशी टेकवली. पैलवान गोंडाच्या कानपडात पण भडकवली. रानातल्या झोपड्यात तू माझ्या बायकोशी लंगोट काढून आणि तिची चोळी काढून कुस्ती खेळतोस काय? तो त्याच्यावर उकाडला. दादा, पैलवान हात जोडायलाच लागला. तू तू आता वरती जा, वरती जा पहिला. मी हिला पाण्यात बुडवूनच मारतो. सुभद्रीचा नवरा खुनशी आवाजात ओरडला. पैलवान गोंडाला कमरेला लंगोटाऐवजी लंगोटी म्हणून चोळी होती. त्याच्या पैलवानकीला तो डाग होता. पैलवानाला बाई माणूस म्हणजे विष. आता इथं तर तो पैलवानाच्या लंगोटीऐवजी चोळी नेसला होता. पैलवान गोंडा तब्येतीनं मजबूत होता, पण प्रसंगच असा घडला की त्याच्या अंगातील सारी ताकदच गेली होती. त्यात तो चोळी लंगोटीसारखा अडकवून बसला होता. आपल्या भावापुढे एकदम नग्न कसं उभं राहायचं? पैलवान गोंडा चोळी लंगोटीप्रमाणे करगोट्याला अडकवून दोरानं विहिरीतनं वर चढून गेला. खाली पाण्यात सुभद्री होती. तिच्या पण अंगाचं पाणी पाणी झालं होतं. तिच्या छातीला कसाबसा लावलेला लंगोट तिच्या नवऱ्यानं हिसकावून घेतला. तशी ती लुगड्याचा पदर आपल्या छातीभोवती घ्यायला लागली. तो तिला पाण्यात बुडविण्यासाठी तिच्या मागे लागला. तशी ती सावध झाली. तिनं पाण्यात बुडी घेऊन त्याचाच पाय धरला आणि त्यालाच पाण्यात खासदिशी ओढला. तो खाली येताच ती वर आली आणि तिनं पाण्यातनं त्याचं डोकं वर येताच आपल्या उजव्या पायाचा रेटा देऊन त्याला तसाच पुन्हा खाली पाण्याच्या तळाशी लोटला. नाका तोंडात पाणी गेल्यानं तो लगेच आता आपल्या मागे लागणार नाही. पाण्याबाहेर आल्यावर त्याला चांगलं शुद्धीवर येऊन दोर पकडून विहिरीबाहेर यावं लागेल. सुभद्रीनं दोर पकडला आणि ती लगेच विहिरीच्या पाण्याबाहेर येऊन पायऱ्यावर पाय देऊन वर चढायला लागली. नाका तोंडात पाणी गेला. सुभद्रीचा नवरा पाण्याबाहेर हातपाय मारून वर आला, पण त्याला चांगलंच गुदमरल्यागत झालं.
लगेच त्याला विहिरीचा काठ पकडून दूर धरता येईना. डोकं तर बधीर झालं होतं. श्वास मोकळेपणी लगेच घेता येईना. तोपर्यंत सुभद्री विहिरीच्या तोंडाबाहेर आली. आपला नवरा आपल्याला समद्यासामनी उभा करणार आणि टाकून देण्याची भाषा करणार. पैलवानाला ती नादी लावायला निघाली. हे पटवणार. हा पैलवान धीर पण काही पक्का नाही. त्याला एवढं आपण पाण्यात खेळवलं, त्याच्या अंगाला बिलगलो, त्याचा लंगोट काढला, पण त्यानं तो चिंगवला नाही. आपल्या जळत शरीराचा एवढा जवळचा स्पर्श होऊन बी त्यानं पाण्याला आग लावली नाही. मत्थ डोक्याचा तो. आपण उगा पाण्यात उडी घेतली असं तिला झालं. पैलवाना मागं लागण्यापेक्षा बाई मागं लागणाऱ्या तरुणाला पकडणं चांगलं. त्याच्याशी हवा तसा खेळ खेळता येतोय. सुभद्री आपल्या पैलवान धीराकडे झोपड्यात गेली तर तो धोतर नेसत होता. त्यानं तिची चोळी खाली टाकली होती. ती चोळी घेऊन तशीच बाहेर पळाली. तशीच नदीकाठानं पळाली. तिकडे झाडी होती. त्या झाडीत अंगात चोळी घालून ती तशीच नदी पार होणार होती. आपलं माहेर ती गाठणार होती. सासरी तिला कोणाचं काही ऐकायचं नव्हतं. मार खायचा नव्हता. तिनं नदीकाठानं पळतच आपलं माहेर सुलतानपूर गाठलं होतं. सुभद्री बाप्पा घरी आली तेव्हा तिथं शालीची आई होती. शालीची आई कौला काकूची घसट जादा होती, कारण दोघी एकाच भावबंदकीतल्या. सुभद्रीच्या लग्नात शाली बी कलवरी म्हणून गेली होती. सुभद्रीचा नवरा शालीच्या आईला चांगला वाटला होता. त्याची जादा भुणभुण नव्हती. पुरीच्या बाबतीत वागायला चांगला होता तो. त्यानं लग्नाच्या वरातीत नवरीकडच्या कोणत्याच तरण्या कलवरीवर टिंगलटवाळी केली नव्हती. कोणाच्या अंगावर त्यानं अंगाची हळद उतरवताना खोबरं खाऊन त्याचा चोथा कोणत्याच कलवरीच्या तोंडावर उडवला नव्हता. कोणत्याच अंगावर त्यानं पाण्याची गुळणी फेकली नव्हती. नवरदेवानं हळद उतरवताना अशी कोणची जी गोष्ट कलवरीशी केली किंवा कलवऱ्याने नवरदेवाशी केली तरी नवरीकडची पुरुषानं बाया माणसं काहीच हरकत घ्यायची नाहीत. नवरदेव आणि कलवऱ्यांच्या ह्या दंगामस्तीत घाणेरडेपणा नसायचा. घाणेरड्या त्या लायकीचा नवरा दिसायला लागला तर मग शानी सुरती बाई किंवा बाप्या नवरदेव कलवरींचा तो खेळ बंद करायचे. पण इथं तर शाली वेगळेच सांगत होती. तिच्या नवऱ्यानं सुभद्रीला लग्नाची वरात चालली असतानाच मारुतीच्या देवळात नेलं होतं. तिथं अंधार होता. तू मला नाही तेव्हा सांगितलीस हे? मी तुला बघत होते, पण मला सुभद्रीने सांगितलं तू आपल्या आत्तीसंगती झोपायला गेली होतीस. तुझ्या बापाला तरी सांगायचं होतंस. तो तर नवऱ्याच्या मांडवातच जाऊन झोपला होता. लग्नाच्या वरातीत मी आणि आपल्या कलवऱ्याच होतो. बाकीच्या कलवऱ्यांना तू का नाही सुभद्री संगीत पाठवलीस? त्या म्हणाल्या सुभद्रीलाच काय झक मारायची ती मारू देत. आपण आपल्या नवरदेवाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली नाही सोडायची. सोन्याची लग्नाची वरात जोरात चालली होती. त्याच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली होती. ट्रॉलीमध्ये नवरदेव नवरीला आणि कलवऱ्याला बसायला आडव्या फळ्या बांधल्या होत्या. फळ्यावर पलंगावरच्या गाद्या टाकल्या त्यामुळे समधीजण आरामात बसली ती. वरातीच्या त्या गदारोळात कोणाचा कोणाला मेळ नव्हता. ट्रॅक्टर पुढं बँडवालं, बँडच्या तालावर नाचणारी टपोरी पोरं, ताशेवाला आणि ढोल्यांपुढं झांज खेळणारे होते. त्याच्यापुढं गावचे मांग डप आणि पिप्पानी वाजवत होते. त्याच्या तालावर लेझिमवाले खेळत होते. टिपरं पण पोरं खेळत होती. सोन्यानं समद्या खेळकऱ्यांना टिपाडभर दारूची सोय केली. मग काय, समधी ताला बाहेर नाचत होती. बँडवालं, ताशा, ढोल, वाजंत्री सारेच बेहोश होऊन गावच्या बाजारपेठेत वरात वाजवत होते. गुलाल भंडाराची 2 गोणपाटं खाली केलती. उभी बाजारपेठ रंगत होती. ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीतल्या नवरीकडच्या साऱ्या कलवऱ्या सोन्यानं गुलाल पडसात रंगवून काढल्या होत्या. सोन्या जरा पहिल्यापासून गावात वाया गेला तरणा पोरगा. नवरीकडच्या चांगल्या तरण्या कलवऱ्या हाती कशा येतील ते तो पाहत होता. नवरा नवरीची वरात आपल्या घरी जाईपर्यंत मारुतीच्या देवळाच्या अंधारात 1-2 कलवरी तरी आपण चांगल्या खेळवायच्याच, हे असं त्यानं ठरवलेलं. प्रत्येक वर्षी तो अशा
लग्न सीझनला आणि गावातल्या जत्रेच्या छबिन्यात तो असा 2-3 पुरी मारुतीच्या देवळात खेळवायचा. आपल्या शेतीवर कामाला येणाऱ्या तरुण पोरी किंवा बायकांशीही त्याचा चांगला असा रंगीला खेळ चालायचा. त्याच्याकडं पैसा होता. आई रांडाव, तिच्या लाडानं तो पार वाया गेला होता. तिचा कंट्रोल त्याच्यावरती राहिला नव्हता. ते लाडकं पुवार आईच्या हातचं मग राहिलं नव्हतं. काही टायमाला तर ते आईवर बी डाफरायचं. आई समोरच एखाद्या लेकरुवळ्या देखण्या बाईचा हात धरायला ते कमी करीत नव्हतं. सोन्याचं हे थेर थांबायला पाहिजे असं त्याच्या आईला वाटलं. लगीन झालं नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, पण लगीन झाल्यावर त्यानं थांबायला पाहिजे होतं. त्याच्या धसाच्या वागण्यानं आपल्या भावानं त्याची धास्तीच घेतली या, म्हणून तो लगीन झालेली पोर नांदायला पाठवित नाही. दुसरं काय? सोन्या, मुडदे आता चांगलं वाग तू. मी वाईट काय वागलो? मी गेले होते सुलतानपूरला. कशाला? सुनबाईला आणायला? वय. मग कुठं आहे माझी बायको? तिथं ती नवऱ्यानं टाकली सुभद्री नावाची तरणी पोरगी भेटली ती. सुभद्री? ओळखलीस ना? कोण ती? तिला म्हण तू लग्नाच्या वरातीत मारुतीच्या देवळात अंधाराचा फायदा घेऊन धरली ती. ये याय असं. त्या बजरंगबली हनुमानानं त्याच्या हातावरचा डोंगर का नाही तुझ्या अंगावर टाकला रे? का नाही त्यानं त्याच्या त्या गदेनं तुझ्या हाडलाचा भुगा भुगा केला? आई, मी काय बी. मुडद्या, तुझीच नवरी सांगत होती मला समद. ती काय बी सांगन. खरं खोटं करा मी गेलती की टवळीच्या घरी. त्या वापाड्या सुभद्रीच्याच मिशिंजा धरल्या की. ती मला काय परकी नाही. माझ्याच चुलत सुद्धाची नवऱ्यानं टाकलेली ती पोर. तिला मी पायाखाली तुडिवली तेव्हा तिनं खरं काय ते सांगितलंय. म्हणाली सोनरावानंच माझा हात धरला आणि मारुतीच्या देवळात गंमत करायला नेलं. ते ऐकल्यावर सोन्या निर्लज्जपणानं हसला. वर बोलला, आई, एका हातानं टाळी वाजती का सांग? ती ऐकलं आणि त्याच्या आईनं पायातली 12 बंदीची तलवारी वाहनीच काढली आणि त्याच्या पाठीत टाकली. मारुतीच्या गदीच्या दणक्यापेक्षा तो चांगलाच ठोका होता. सोन्याचं समद पितळ त्याच्या आईपुढं उघडं पडलं होतं. तिनं मग सोन्याला सुधारण्यासाठी चांगलं प्रदान केलं. तिनं आपल्या बागायती वावरात कोणत्याच कामासाठी बाई माणसं आणायचं बंद केलं. समधी बापाई मंडळी आणायला सुरुवात केली. बायका आणल्या तर पार म्हाताऱ्या कोताऱ्या. सोन्या त्यांना नातूसोबत असा. सोन्याला गावात जायला बी बंदी घातली. आपल्या आईचा हा शिस्तीचा लोखंडी पिंजरा सोन्याला अडचणीचा वाटायला लागला. आईला आता कसं समजावून सांगायचं, पण ती ऐकणारी नव्हती. आई, तू तीर्थयात्राला तरी जा. मी माझ्या शालूच्या पोटचं पार खेळविल्याशिवाय हे घर आणि दार सोडणार नाही. तुझी शालू आई कधी होणार? लहान झाड काय लहानच राहत नाही. तशी शाली आधी मोठी होईल, मग तिला मी इकडं आणील. तुझी शालू नवऱ्याकडं आणल्या बिगार मोठी व्हायची नाही, तो चावनाट बोललं. त्याच्या आई मग डोळे मोठे करी. सोन्या चडपडत उभा दारी आणि विहिरीच्या शाळेकडे जाई. तिथं वडाची पारंबी धरून झोका घे. उंच झोका गेला की तो हात सोडी अंग चांगलं सडकून घे. आईला त्याचं हे नाटक माहीत होतं. शालीला आपण इकडं आणावं म्हणून असा मरायचं नाटक करतोय. मर म्हणावं, पर मर म्हणल्यानं का कोण मरतंय? या दुनियेत महारोग झाला माणूस लगेच जीव द्यायला तयार होत नाही. आपल्या सडक्या देहाला आणि तो महारोगी जपण्याचा प्रयत्न करतोय. तिथं सोन्यासारखा जीव असणारा सोन्या फुकापदरी का मरणार होता? घराचा पैशाचा सगळा व्यवहार पाहिला. सोन्या थोडा थोडा पाहायचा, पण मग त्याच्या आई समजा व्यवहार पाहायला लागली. हिसाब किताब ती आपली हुंडेकरी सांभाळायला ठेवल्या पोरांकडून समजून घ्यायला लागली.
दूध डेअरीची पोरं तर भावकीतलीच होती. ती समधी सोन्याच्या विरुद्ध. ते त्याच्या आईला सारी कथा समजून सांगू लागले. बँकेत नेऊन पैसे कसे भरायचे, कसे काढायचे ते सांगू लागले. त्यामुळं सोन्याची लईच कानकुंडी झाली. आईने त्याला सरळ सांगितलं, तू नीट वागत नाहीस म्हणून मी अशी वागायला लागली. तू पैसा हातात आहे म्हणून पोरींचा खेळ खेळतोस. आपल्या रानाला तमाशाचा फळ बनवितोस. रानातल्या झोपडीचा तू रंगमहाल करतोस. मी हाय तवर तू आता नुसतं खर्चायला पैसे घ्यायचं, गप्प बसायचं. अगं पर तुझं लगीन केलं तर ती मामाची पोर शाली नांदायला यायला तयार नाही. लग्नाच्या वरातीतच तू मारुतीच्या मंदिराला बाटिवलंस. अरे कसा तुझा वंश वाढल? सांग सांग, तो देव तुला कसा पावल सांग. मी मग कसं वागू ते तरी सांग. भावकीतली पोरं बघ, काही ना घरी नीट खायला मिळत नाही, पण कशी नाकासमोर चालत्यात, नीट वागत्यात. त्यांचा पाय वाकडा पडत नाही. आणि तू, भावकीतल्या पोरांना नीट खायला मिळत नाही म्हणून ती अशी नीट वागत्यात. म्हणजे तू खात्या पित्या घरचा म्हणून तुला गावाला सोडल्या पोळागत ऊत येतोय काय रे मुडद्या? आईला आपलं वागणं पसंत नाही हे त्यानं ओळखलं. आपण तिच्या मनाप्रमाणे वागलो नाही तर ती जो पैसा खर्चायला देते तो पण बंद होणार. गावातल्या तरण्या पोरी रानात कामाला येत होत्या तर त्या बघायला मिळत होत्या. त्यातल्या हाती लागतील तेवढ्या आपण खेळवत होतो. पण आता तर कोणतीच पोर बघायला मिळत नव्हती आणि खेळवायला पण मिळत नव्हती. आपल्या शरीराला रंगरंगाची जी सवय पडली आहे ती आता बंद पडली आहे. आपल्याला काही उपासमार परवडणार नाही. आईच्या कलाप्रमाणे आपण वागायला पाहिजे. तिच्या लक्षात ते येईल असं आपण खेळायला हवं. बोका दूध पितो पण डोळं झाकून पितो. त्यात तो किती सावधपणा बाळगतोय कुणाच्या हाती लागणार नाही, त्याची तो काळजी घेतोय. आपण तशी काळजी घ्यायला हवी. बोक्यासारखं दूध तर प्यायचं पण आईच्या हाती तर लागायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बँकेत पैसे भरायला निघाली तर ह्यानं तिचं पाय धरलं. स्वतःच्या थडाथडा थोबाडात मारून घेतली. काय झालं तुला? येड लागलं का काय? येड लागलं होतं होय, पण आता शानपणानं वागीन. सकाळीच ताडी पिलास का ती निरा प्यायलास रे तू? आई, आता मी ताक बी पित नाही. आता ती नारायणगावची शॅम्पेन इंडियाची बाटली मारत होतास त्याचं काय? आपण ताडी, निरा, ताक, ब्रँडी, व्हिस्की, शॅम्पेन जे काही पितो त्याची माहिती असल्यानं त्याचा डाव त्याच्या अंगाशी येत होता. पण त्यानं हार जायचं नाही असं ठरवलं. आजपासून मी चांगला वागीन. चांगला कसं वागायचं ते तुला माहीत आहे काय? असं कसं म्हणतेस? अरे आपल्या शरीराला जे वळण पडलंय ना ते कधी बदलत नाही. पर मी बदलून दाखवतो. माझा तुझ्यावर विश्वास नाही. मग आईचा विश्वास मिळवण्यासाठी तो रोज सकाळी लवकर उठू लागला. जर्सी गाईचं दूध काढायला गडी माणसाला मदत करायला लागला. मोटर चालू करू लागला. ऊस केळीवर पाणी सोडू लागला. हुंडेकरी असल्या काट्यावर जाऊ लागला. समज आलेलं तरकारी डाग तो काट्यावर चढवायला लागला. त्याची नोंद करू लागला. रातच्याला कॅल्क्युलेटर घेऊन आईला सर्व ऊस केळी आणि तरकारी मालाच्या मोलमजुरीचा हिशेब करून देऊ लागला. तिच्याजवळ असल्या वहीत लिहून ठेवू लागला. सोन्याची आई हुशार होती. सोन्यात खरंच बदल झालाय की तो बदल झाल्याचं नाटक करतोय याची तिला खात्री करायची होती. सोन्याची आई जुन्या घरात राहत होती तर सोन्या फार्म हाऊसजवळ झोपड्यात राहत होता. फार्म हाऊस 5 एकराच्या राखणाला गडी माणूस राजाराम होता. त्यानं फार्म हाऊसभोवती आंब्या नारळाच्या हुंड्या लावल्या होत्या. त्यांना पाणी घालायचं पण काम करायचा त्यो. फार्म हाऊसजवळच्या सर्व प्रकारच्या झाडांची कलमं होती. राजारामची बायको फार्म हाऊसची झाडलोट करायची. तिचं नाव इमली. इमली चंचल होती. राजारामसारख्या गडी माणसाला ती बायको म्हणून कलंक होती.
राजारामा, 15 दिवस तुम्ही दोघं नवरा बायको तुमच्या गावाला जाऊन या, तुमचं घरदार बघून या, सोन्याच्या आईनं सुचवलं. रजा घेऊ म्हणजे माझा 15 दिवसाचा रोज बुडणार? तुला मी रोज देईन, भर पगारी रजेवर जा. तू माझा विश्वासाचा माणूस ना. महिनाभर आम्ही दोघं जातो. तू आमचा जुना गडी माणूस म्हणून असं बोलतोय. ते खरंच होतं. सोन्याचा बाप असल्यापासून तो कामाला होता. लहानपणी तो कामाला आला. आता तो चांगला इमलीचा नवरा झाला होता. प्रामाणिकपणामुळं त्याच्याकडं फार्म हाऊस आणि तेथील 5 एकर शेताचं राखण त्याच्याकडं आलं होतं. राजाराम 15 दिवसांच्या रजेवर गेला आणि सोन्याची आई सोन्याला बोलली, तू फार्म हाऊसमध्ये राहतोस ना? हा, का? राजाराम 15 दिवस रजेवर गेलाय. काय म्हणतीस? होय, बोलला जातो रजेवर, पाठवलं त्याला. पर त्याला मी किती दिवस सांगत होतो रजेवर जा, रजेवर जा, पर तो ऐकतच नव्हता. आईसाहेबाशिवाय मी कोणाचंच ऐकणार नाही म्हणायचा. आज त्यानं ऐकलं तुझं. आता तू फार्म हाऊस सांभाळायचं, त्याला झाडू मारायचा, घराजवळची कलमी झाडं, नारळाची झाडं जपायची. 15 दिवसांचा तर सवाल हा आहे. काय सांगावं, राजारामला महिना बी लागेल. ते ऐकलं आणि सोन्या सुखावला. राजाराममुळं त्याला त्या फार्म हाऊसमध्ये मनाप्रमाणे वागता येत नव्हतं, कारण राजाराम सारा रिपोर्ट आपल्या आईसाहेबाला द्यायचा. त्याची बायको इमली बी चुगल्या करायची. सोन्याला फार्म हाऊस मोकळं मिळालं. आता त्याच्यावर कोणाची बी वाच नव्हती. त्याची हिरो होंडा दाराशी होती. त्याची आई त्याला जादा पैसे खर्चायला देत नव्हती. गावात तिनं समद्यांना सांगून ठेवलं होतं, सोन्याला कुणी उधार द्यायची नाही, त्याला कुणी हातावर पैसा द्यायचा नाही, आणि कुणी पैसा दिला तर त्याला मी जबाबदार नाही. पण सोन्या एवढ्या कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानं आपल्या शेतावरच्या तरुण मजुरांना हाताशी धरलं होतं. हुंडेकरी असल्यानं त्यानं माल पाठवताना आई सगळा आईच्याच नावावर पाठवायच्या ऐवजी 2-3 नावे पाठवायची आयडिया काढली. 50-50 वाटणी ठरली. केळीचा भागवत आला तरी त्याच्या आधीच रात्री तो केळीचे काही घड उतरवायचा. 1 टेम्पो भरून माल जरी पाठवला तरी 10-1 हजार त्याच्या हातात पडत होता. आईपर्यंत ही बातमी गेली तर खालमुंडी करून उभं राहायचं. शालीशी लगीन झाल्यापासून त्याचा पार तोटाच झाला होता. सुभद्री प्रकरण त्याला भारी बसलं होतं, पण सुभद्रीनं त्याला चांगलंच मोहून टाकलं होतं. चांगली रांगडी दणदणीत पोरगी. नवऱ्यानं तिला टाकली की तिनं नवऱ्याला टाकलं हे सोन्याला माहीत नव्हतं, पण ती आपल्याजवळ ठेवायला हरकत नाही असं त्याला वाटायला लागलं. पण त्याची आई आडवी येत होती. शाली भेटत नाही, निदान सुभद्री तरी भेटायला काय हरकत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.